नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत समान पद ओळखणे भाग 2. प्रश्न नंबर 16. मित्रांनो, आपल्याला प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब दिसणारी आकृती 4 पर्यायांमधून निवडायची आहे. बघा, आता आकृतीचा वरचा भाग बघा. मित्रांनो, वरचा भाग जर बघितला तर त्या ठिकाणी हा भाग सरळ आहे. आकृतीचा हा जो भाग आहे मित्रांनो तो सरळ आहे. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो हा वरचा भाग या ठिकाणी वक्राकार दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक आता मित्रांनो प्रश्न आकृतीचा खालचा भाग बघा. 1 2 3 4 4 भाग आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो 1 2 3 4 5 भाग दिलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. आता आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये आपलं उत्तर शोधायचं आहे. हुबेहूब आकृती आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये जर बघितलं तर मित्रांनो हा चौकोन बघा, तो पर्याय क्रमांक 2 मध्ये बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये हा चौकोन मित्रांनो वेगळा दिलेला आहे. प्रश्न आकृतीमध्ये दिलेला चौकोन आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला चौकोन वेगळा आहे, म्हणून 16व्या प्रश्नामध्ये हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 17. मित्रांनो, प्रश्न नंबर 17 मध्ये बघा, आकृतीचा हा खालचा जो भरीव भाग आहे तो बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये मोठा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा मित्रांनो तो खूप मोठा दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर येणार नाही. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये मित्रांनो तो बरोबर आहे. पण आता प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो या ठिकाणी हा वरचा भाग जर बघितला तर त्या ठिकाणी इथे कुठे रेषा दिसत नाहीये आणि ती रेषा पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाहीये. तर प्रश्न नंबर 17 आणि पर्याय क्रमांक 4 मित्रांनो हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे, म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 18. आता मित्रांनो 18 मध्ये बघा, आकृतीचा एक एक भाग बघणार आपण. या ठिकाणी ह्या रेषा जर बघितल्या, आकृतीच्या वरच्या भागामध्ये मित्रांनो या असणाऱ्या रेषा खाली, यांचा जो बाण आहे तो खाली आहे, म्हणजे थोडक्यात त्या खाली तोंड करून आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो एक रेषा वरच्या बाजूला दिलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार नाहीये. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये बरोबर आहे. आता आकृतीचा हा खालचा भाग बघितला तर आता मित्रांनो ह्या ज्या रेषा आहेत त्या वर तोंड करून आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर आहे, त्यानंतर 3 मध्ये बरोबर आहे. पण मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी 2 रेषा या ठिकाणी खाली तोंड करून आहे, ज्या वर तोंड करून पाहिजे होत्या, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाहीये. आता आपल्याला 1 आणि 3 मध्ये उत्तर शोधायचे. आता मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर एक रेषा आहे उजवीकडे तोंड करून आणि 2 रेषा डावीकडे. मग एक रेषा उजवीकडे, 2 डावीकडे, एक रेषा उजवीकडे, 2 डावीकडे. पर्याय क्रमांक 1 उजवीकडे आणि 2 डावीकडे. 1 मध्ये आणि 3 मध्ये मित्रांनो बरोबर आहे. आता हा भाग बघायचा, आकृतीचा उजवीकडचा भाग बघायचा. 2 तोंड मित्रांनो आकृतीच्या ह्या भागाचे 2 तोंड आहेत डावीकडे आणि 1 तोंड उजवीकडे. मग आता 2 डावीकडे आणि 1 उजवीकडे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत नाहीये. पर्याय क्रमांक 3 मध्ये हे तीनही तोंड आकृतीचे या भागाचे तीनही तोंड ते डावीकडे तोंड करून आहे, म्हणून मित्रांनो 3 उत्तर येणार नाहीये. तर 18व्या प्रश्नामध्ये मित्रांनो हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो प्रश्न आकृती बघा आणि पर्याय क्रमांक 1 बघा, दोनही हुबेहूब आणि तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या आहेत. यानंतर आहे प्रश्न नंबर 19. आता मित्रांनो प्रश्न नंबर 19 मध्ये बघा, आकृतीचा हा वरचा भाग तिरप्या रेषा आहे. तिरप्या रेषा, तिरप्या रेषा. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो त्या रेषा उजवीकडून डावीकडे खाली आलेल्या आहेत. म्हणजे हा मित्रांनो या ज्या रेषा आहेत पर्याय क्रमांक 4 मध्ये वेगळे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाही. आता आकृतीचा मित्रांनो खालचा भाग बघितला तर या ठिकाणी वर्तुळ आहे आणि आडव्या रेषा. वर्तुळ आडव्या रेषा मित्रांनो 1 मध्ये आणि 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये तिरप्या रेषा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही. आता मित्रांनो हा चौकोन जर बघितला तर त्या ठिकाणी उभ्या रेषा बरोबर आहे. आता हा त्रिकोण बघितला, त्रिकोणाचा मित्रांनो ह्या तिरप्या रेषा आहेत. मी 1 मध्ये तिरप्या आहेत, पण मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये वेगळे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाहीये. मग प्रश्न नंबर 19 आणि पर्याय क्रमांक 1 मित्रांनो हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे, म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 20. मित्रांनो प्रश्न आकृती दिलेली आहे. आता प्रश्न आकृतीसारखी 4 पर्यायांमध्ये मित्रांनो आपल्याला एकही आकृती दिसत नाहीये. पण मग काय करायचंय आपल्याला, हे 4 पर्याय आहेत ना मित्रांनो, त्या 4 पर्यायांना फिरवून
प्रश्न आकृतीच्या स्थितीत आणून बघायचे, तर कोणता पर्याय बरोबर येतो? तर मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 3ला जर फिरवलं आणि प्रश्न आकृतीच्या स्थितीत आणून बघितलं तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 येतं. म्हणून 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो आकृतीला फिरवायचंय आणि फिरवून बरोबर प्रश्न आकृतीच्या स्थितीत आणून बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 21. आता मित्रांनो मासा बघा, माशाचा डोळा बघा. माशाचा डोळा जर बघितला तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये वेगळा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाही. आता मित्रांनो माशाचं तोंड बघितलं तर ते प्रश्न आकृतीमध्ये बघा आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा. पर्याय क्रमांक 2 मध्ये तोंडाचा भाग वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही. आता त्या माशाच्या मित्रांनो आपल्याला हे पर बघायचे. जे पर आहेत ते वरच्या आणि खालच्या बाजूला मित्रांनो बघा कशा प्रकारे आहे. त्यांचं तोंड थोडक्यात ते पाठीमागे आहेत. पाठीमागे त्या ठिकाणी त्यांचा भाग निमुळता झालेला आहे. मग आता पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये तो भाग पुढच्या बाजूला आलेला आहे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये तो बरोबर आहे. म्हणजे प्रश्न नंबर मित्रांनो 21 मध्ये 4 उत्तर येणार नाहीये. तर प्रश्न नंबर 21 आणि पर्याय क्रमांक 1 हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 22. तर मित्रांनो 22 मध्ये आता काय करायचंय, वरचा भाग बघायचा. आकृतीच्या वरच्या भागामध्ये जर बघितलं, प्रश्न आकृतीच्या वरच्या भागामध्ये बघितलं तर मित्रांनो चौकोन आहे पण त्याचा अर्धा भाग रंगवलेला नाही, म्हणजे थोडक्यात न रंगवलेला त्रिकोण आणि रंगवलेला त्रिकोण. आता न रंगवलेला त्रिकोण, रंगवलेला त्रिकोण, न रंगवलेला त्रिकोण, रंगवलेला. आता इथे रंगवलेला अगोदर आलाय म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या उत्तरातून बाहेर पडला. न रंगवलेला, रंगवलेला इथपर्यंत मित्रांनो बरोबर आहे. आता आपण या ठिकाणी आकृतीच्या खालच्या भागाकडे जातोय मित्रांनो. न रंगवलेला त्रिकोण आणि रंगवलेला त्रिकोण. इथे मित्रांनो न रंगवलेला पाहिजे होता अगोदर आणि त्यानंतर रंगवलेला, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाहीये. न रंगवलेला, रंगवलेला. आणि मित्रांनो इथे दोनही भाग आकृतीचे खालच्या भागामध्ये मित्रांनो हे जे 2 त्रिकोण आहे, एक रंगवलेला आणि दुसरा पण रंगवलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार नाहीये. मग मित्रांनो आपोआपच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघा प्रश्न आकृती बघा आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आकृती बघा. प्रश्न आकृती बघा आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली आकृती बघा. हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आहे. म्हणून 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 23. मित्रांनो प्रश्न नंबर 23 मध्ये बघा, आता या ठिकाणी एक नारळासारखं आपल्याला एक झाड दिसतंय बघा मित्रांनो. त्यामध्ये त्या खोडाचा जर भाग बघितलं तर 1, 2, 3 आणि 4 ठिकाणी त्याला रंगवलेलं आहे. मग मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये फक्त 3च ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 बाहेर पडला. आता याचा जो वाक आहे मित्रांनो, या नारळाचा जो हे आहे भाग आहे तो या ठिकाणी डाव्या बाजूकून असा या ठिकाणी वक्राकार झालेला आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो तो उजवीकडे वक्राकार झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाहीये. आता या ठिकाणी नारळाला जे थोडक्यात पानं म्हणूयात किंवा आपण त्याला फंटा म्हणतो ते किती आहे? तर मित्रांनो हे जे या ठिकाणी एक फंटा जो असतो तो किती आहे? 1, 2, 3, 4, 5. पण पर्याय क्रमांक मित्रांनो 3 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तर येणार नाहीये. मग प्रश्न नंबर 23 आणि पर्याय क्रमांक 2 हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 24. मित्रांनो प्रश्न नंबर 24 मध्ये बघा, आता आकृतीच्या डावीकडचा भाग बघितला मित्रांनो, या ठिकाणी चौकट आणि वर खिडकी जर बघितली तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो एक आहे चौकोन आणि वर्तुळ. मित्रांनो हा चौकोन या ठिकाणी लहान आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाहीये. या ठिकाणी चौकोन वर्तुळ बरोबर आहे. चौकोन मित्रांनो इथे त्रिकोण दिलाय म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाहीये. या ठिकाणी चौकोन आणि वर्तुळ या ठिकाणी बरोबर आहे. आता या भागात बघितलं मित्रांनो, वरच्या भागाला 2 खिडक्या आणि मध्ये 1 दरवाजा. 2 खिडक्या 1 दरवाजा. मित्रांनो या ठिकाणी 2 खिडक्या आहेत पण ह्या कोणत्या आकाराच्या आहेत? गोल आकार आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार नाहीये. तर मित्रांनो आपण लगेच सांगू शकतो प्रश्न नंबर 24 आणि पर्याय क्रमांक 4 या दोनही हुबेहूब आणि तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या आहेत. यानंतर आहे प्रश्न नंबर 25. आता मित्रांनो प्रश्न नंबर 25 मध्ये बघितलं तर या ठिकाणी पहिल्या आकृतीचा जर विचार केला तर मित्रांनो या आकृतीचा वरचा भाग बघा, त्यानंतर हा मधला भाग बघा आणि या ठिकाणी हा खालचा भाग बघा. तर मित्रांनो मधला भाग जो आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये मोठा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाहीये. त्यानंतर पर्याय क्रमांक मित्रांनो 3 मध्ये बघितलं तर तो वरच्या बाजूला गेलेला आहे. मित्रांनो हा भाग प्रश्न आकृतीचा हा मधला भाग आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये असणारा जो भाग आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये तो वरच्या बाजूला या ठिकाणी गेलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 नाहीये. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो तो खालच्या बाजूला झुकलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर येणार नाहीये. तर प्रश्न नंबर 25
आणि पर्याय क्रमांक 1 हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे, म्हणून 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 26. मित्रांनो, प्रश्न आकृतीसारखीच दिसणारी आकृती, हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला 4 पर्यायांमधून निवडायची आहे. आता या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो, पहिला आकृतीचा आपण डावीकडचा भाग बघूयात. गोल आहे, त्याचा अर्धा भाग, डावीकडचा अर्धा भाग रंगवलेला आहे. मग पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये तो बरोबर आहे. आता दुसरी आकृती बघितली तर ती आहे त्रिकोणाची आणि तिचा उजवीकडचा भाग रंगवलेला, म्हणजे त्रिकोण आणि उजवीकडचा भाग रंगवलेला पाहिजे. तर मित्रांनो, इथे त्रिकोण आणि इथे डावीकडचा भाग रंगवला, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. त्रिकोण डावीकडचा भाग रंगवलेला, त्रिकोण डावीकडचा भाग रंगवलेला बरोबर आहे. या ठिकाणी त्रिकोण आणि मित्रांनो इथे डावीकडचा आहे. आपल्या उत्तरामध्ये या ठिकाणी उजवीकडचा भाग पाहिजे. उजवीकडचा बरोबर. आता तिसरी आकृती बघितली तर ती आहे चौकोनाची आणि मित्रांनो तिचा वरचा भाग रंगवलेला आहे, म्हणजे थोडक्यात डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यातला भाग रंगवलेला पाहिजे अर्धा, म्हणजे चौकोन आणि वरचा अर्धा भाग रंगवलेला. चौकोन या ठिकाणी मित्रांनो खालचा भाग रंगवला, म्हणून पर्याय क्रमांक 2 नाहीये. चौकोन वरचा भाग बरोबर आहे. आता चौथी आकृती बघितली तर मित्रांनो ही आहे पंचकोनाची आकृती आणि या ठिकाणी खालचा भाग रंगवलेला आहे. मग मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये खालचा भाग रंगवलेला नाहीये, वरचा भाग रंगवला, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाहीये. तर 26वा प्रश्न आणि पर्याय क्रमांक 3 हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 27. मित्रांनो, प्रश्न नंबर 27 मध्ये बघा, एका भागाचा आपण विचार करूया. डावीकडचा हा जो भाग आहे वर्तुळ आणि त्यामध्ये असणारे मित्रांनो आडव्या रेषा. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये तिरपे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाहीये. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा तिरप्या रेषा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा मित्रांनो तिरपे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाहीये. 27वा प्रश्न आणि मित्रांनो एकाच भागावरून आपण या ठिकाणी 3 पर्याय बाहेर काढले, म्हणजे 27वा प्रश्न आणि पर्याय क्रमांक 3 हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे. मित्रांनो बाकी सर्व भाग या ठिकाणी बघा सारखेच आहेत. यानंतर आहे प्रश्न नंबर 28. मित्रांनो प्रश्न नंबर 28 मध्ये बघा, या ठिकाणी त्रिकोण आहे, त्यामध्ये चौकोन आहे आणि मित्रांनो या चौकोनाच्या ज्या रेषा आहेत त्या बघूयात. चौकोनाच्या रेषा मित्रांनो तिरप्या आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो त्या ठिकाणी त्या रेषा वेगळ्या दिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 2 मध्ये बरोबर आहे. 3 मध्ये मित्रांनो उभ्या आहे, पर्याय क्रमांक 3 येणार नाहीये. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा मित्रांनो त्या रेषा वेगळ्या दिलेल्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाहीये. म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये दिलेल्या मित्रांनो या चौकोनातल्या रेषा बघितल्या तर त्याच्यावरून आपण पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे तीनही पर्याय बाहेर काढले, म्हणजे 28व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. मित्रांनो प्रश्न नंबर 28 आणि त्याचे आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली आकृती त्यातले प्रत्येक भाग तुम्ही बघू शकता सारखे आहे. 28व्या प्रश्नाचं उत्तर हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 29. मित्रांनो प्रश्न नंबर 29 मध्ये बघा, या ठिकाणी जो अर्धचंद्र आहे तो वरच्या बाजूला आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये खालच्या बाजूला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाहीये. आता त्यानंतर मित्रांनो मध्ये असणारे हे जे 3 गोल आहेत, 3 या ठिकाणी 4 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाहीये. आता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आकृतीचा खालचा भाग बघितला तर इथे एक रेषा आहे, ती पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाहीये. तर 29व्या प्रश्नामध्ये 29वा प्रश्न आणि पर्याय क्रमांक 3 हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे, म्हणून 29व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि मित्रांनो या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न, प्रश्न नंबर 30, आणि तो प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मित्रांनो गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.